खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा घे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे. टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे, झेप घे तू वाटूनी बळ सारे. वाट वाहू दे काही दिशा, थांबायचं नाही. लढत जा लढत जा, थांबायचं नाही. या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांचं टॅलेंट वाया जाऊ देता कामा नये. तोडून भीतीची बंधन तू घे धाव. आज तुझ माहेरी कुशीत स्वप्नांना उरी घे. पाखरा रे चल झेप तू घे जिद्दीची. आन सारं उचलून आसमान घेऊन ये घरी रे. तुझीच बोली तुझीच गाथा, तुझ्या यशाचा तूच विधाता. उठ रे चल रे उड रे, झेप घे कर निश्चय बिन सारे. वाट वाहू दे नाही दिशा, थांबायचं नाही. रे थांबायचं नाही, रे थांबायचं नाही, रे थांबायचं नाही. वाट वाहू दे नाही दिशा, थांबायचं नाही. लढत जा लढत जा, थांबायचं नाही, थांबायचं नाही. नमस्कार. आपण आज नरळेवाडी तालुका सांगोला या ठिकाणी केळीच्या प्लॉटवर आलेलो आहे. तरी बघत आज आपण ह्या केळीचा हार्वेस्टिंग चालू आहे. पूर्ण केळीचा प्लॉट हा एक्सपोर्ट होतोय. आणि या नरळेवाडीतील युवा शेतकरी आमचे संग्राम नरळे यांनी एक अतिशय जिद्दीने चिकाटीनं हा प्लॉट सक्सेसफुलरित्या पार पाडलेला आहे आणि एक्सपोर्ट करून दाखवलेला आहे. कशा पद्धतीने त्यांनी संगोपन केलंय किंवा काय कष्ट करावं लागतं. रात्री अपरात्री लाईट येते त्यावेळेस औषध सोडणं असेल, फवारणी करणं असेल, घडाचं बांधणी असेल किंवा घडाला पूर्ण प्लॉट यांनी केळीचा बांधून घेतलेला आहे. आणि अशा बेसमध्ये यांनी एक कोणत्याही गोष्टीचा अनुभव नसताना एक स्वतः एक हा केळीचा प्लॉट सक्सेस केलेला आहे. 5,000 रोपांचा केळीचा प्लॉट आहे. त्यांनीच ऐकून घेऊया यशोगाथा. आज आपल्यातील एक युवा शेतकरी, हा किती झाडांचा प्लॉट आहे? 3,000 आहे साधारण. 3,000 आणि बाकीचा 2,000 म्हणजे 5,000चा प्लॉट आहे. तर साधारण हा घड किती किलो भरला आपण वजन केलं तर? 35 किलो भरलेला आहे. 35 ते 40 किलो घड भरलेला आहे. तर ह्या केळीला काय रेट भेटलेला आहे आपल्याला आज? 23 रुपये रेट भेटलेला आहे. 23 रुपये रेट भेटलेला आहे. ओके, 23 रुपये रेट भेटलेला आहे. तरी या केळीला तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलेलं आहे? मार्गदर्शन सागरदादा गोडसे आणि शिंदे साहेब. ओके, विनायक दादा गोडसे या सर्वांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आहे. आणि केळीचा प्लॉट आपल्या समाधानकारक हे झालेला आहे. वादीला कसा पडलेला आहे प्लॉट? वादीला चांगला पडलेला आहे प्लॉट. वादीतील अंतर असेल, केळाची संख्या असेल, हे आपण सर्व व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहे. तरी तुम्ही समाधानी आहे? हो, समाधान आहे. इतर शेतकऱ्याला काय सांगू शकता? हे मार्गदर्शन वापराय पाहिजे का नाही वापराय पाहिजे? हो, वापरायला पाहिजे, नक्कीच वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी. आणि इतर तुलनेत रासायनिक खतामध्ये आणि आपल्या शेड्यूलमध्ये रासायनिक खतामध्ये किंवा पैशामध्ये आपली बचत झाली असं वाटतंय आपल्याला? हो हो, नक्कीच झालेली आहे.
आज आता मार्केटच्या औषधाचा बघतोय आपण, मार्केटच्या तुलनेनं भयानक शेड्यूल दिलं जातं किंवा थोडं वापरायला होते, त्या तुलनेनं आपला खर्च कमी झालाय असं वाटतंय का जास्त झालाय असं वाटतंय? नाही, शेड्यूल प्रमाणे कमी झालेला आहे खर्च तसा इतरांपेक्षाही. तुम्ही समाधानी आहे? हो, समाधान आहे. ओके. तर या महाराष्ट्रातील युवा वर्गांना, सुशिक्षित बेरोजगार व्यक्तींना आज एक ज्वलंत उदाहरण आज संग्राम सारख्या युवा शेतकऱ्यांनी आपल्याला दिलेलं आहे की एक घरी न बसता किंवा कोणता व्यवसाय करू, एक शेती हा व्यवसाय निवडला आणि आज केळीचे प्लॉट हा नरळेवाडीमध्ये सक्सेस करून दाखवला. त्याबद्दल या युवा शेतकऱ्याचे मनापासून धन्यवाद. आज आपल्या भागातील BSC ॲग्री विनायकदादा गोडसे यांनी या प्लॉटला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे. कशा पद्धतीने मार्गदर्शन केलंय ते जाणून घेऊया. संग्रामनं या उन्हाळा एवढा टेम्परेचर भयानक असताना संग्रामनं जिद्दीनं आणि चिकाटीनं केळीची ज्यावेळेसपासून लागवड केली ती, ज्यावेळेसपासून शेड्यूल चालू होते त्यावेळेसपासून संग्रामनं एकदम काटेकोरपणाने जे आपण मार्गदर्शन करत होतो ते मार्गदर्शन एकदम स्ट्रिक्ट फॉलो करून काय केलं, प्रत्येक वेळेस लिक्विड असेल काय असेल फवारणी असतील ते एकदम तंतोतंत पाळून त्यानं आज एवढं म्हणजे एक्सपोर्ट जर केळीचा भाग जे एक्सपोर्ट झाला आहे ते त्यानं एकदम स्ट्रिक्टली सगळ्या शेड्यूल वगैरे सगळं फॉलो करून आज सक्सेसमध्ये इराणला हा माल एक्सपोर्ट केलेला आहे. तर हे संग्रामचं पण अभिनंदन आहे की त्याने एवढ्या चिकाटीनं आणि एवढं मेहनतीने एवढा भाग म्हणजे असेल एकदम व्यवस्थित केलेला आहे. नमस्कार, मी रणजित साठे, फौजी एक्झामचा सुपरवायझर. हा फील्ड मी हार्वेस्टिंग करण्याच्या आधी चेक केले. झाडे कशा आहेत एकदम असे, झाडांच्या मध्ये गॅप एक साधारण ते 5 ते 6 फुट गॅप आहे आणि झाडांचे वादी पण असे म्हणजे सुपर पडलेले आहे आणि लेंथला केळं एकदम चांगले आहेत. आणि आपण झाडाचं वजन केलं हार्वेस्टिंग केल्यानंतर, तर झाडाचं वजन साधारण 35 ते 40च्या रेंजमध्ये झाडाचं वेट आहे. आणि वरच्या प्रीमियम फणीला पण केळांची संख्या भरपूर आहे, त्यामुळे एक फणी साधारण 4 ते 4.5 किलोच्या आसपास जाते.